वाईट आठवणी सतत मनात फिरतात, उपाय काय? वाईट आठवणी विसरायचा प्रयत्न करू नका, त्या क्लीन करायच्या असतात. तर त्या आठवणींशी झगडायचं नाही, गुंतून जायचं नाही, एंगेज किंवा अजून इन्व्हॉल्व व्हायचं नाही. तर त्या आठवणींना क्लीन करायचं असतं. कसं? होपोनोपोनो मंत्राने. मंत्र काय? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. वापरण्याची पद्धत काय? जेव्हा वाईट आठवण येईल तेव्हा डोळे मिटा, श्वास घ्या, आठवणीमध्ये गुंतून जाऊ नका, तर मोठ्याने म्हणा, प्रिय आठवण, मला माफ कर. मी तुला धरून ठेवलं म्हणून खूप सॉरी. मला क्षमा कर. धन्यवाद, आता मी तुला सोडून देत आहे. माझं तुझ्यावर प्रेम आहे. कधी करायचं? जेव्हा आठवण येईल तेव्हा करा किंवा रोज 5 मिनिटं करा. याने काय होईल? घडलेली घटना पुसली जाईल का? किंवा भूतकाळ बदलला जाईल का? तर नाही. मग हे कसं वर्क होतं? तर याने मनातला इमोशनल पेन, वेदनाभाव दूर होईल. त्या आठवणीशी जोडलेले आपले नकारात्मक विचार थांबतील आणि आठवण आली तरी मनात शांती आणि स्थिरता राहील. मग हळूहळू ती घटना आठवली तर शब्द शांत भावना निर्माण करतात. नर्वस सिस्टीम यामुळे शांत होते आणि सबकॉन्शियस माइंडचं रिप्रोग्रामिंग होतं. मग हे शब्द कोणासाठी म्हणायचे? आपल्या सबकॉन्शियस माइंडसाठी, अवचेतन मनासाठी. त्या वेदनादायक आठवणीतून तयार झालेल्या आपल्या भावनांसाठी, त्या भावनांनी आपण करून घेतलेल्या स्वतःच्या त्रासासाठी, आपल्या आत असलेल्या डिवाइन इंटेलिजन्ससाठी म्हणजेच परमशक्तीसाठी. तर नक्की हे करा. एखाद्या वाईट आठवणीवर हा उपाय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की त्या आठवणीचा त्रास कसा कमी झाला किंवा त्याचा इफेक्ट कसा कमी झाला. आणि तुम्हाला वाटत असेल की हे तुम्ही कोणाला तरी सांगावं तर नक्की शेअर करा. धन्यवाद.